Good afternoon, all of you. आवाज येतोय का? Yes, Yes, ma'am. ma'am. Okay. So yesterday we have seen about aspirations, ambition of achieving something. So I have told you to make a list what you want to achieve. So yesterday I have discussed with students, those who were present. They have told what are their aspirations, and through that aspiration of achieving something, what you are getting, whatever will be the aspiration or whatever will be the ambition of your, when you are going to what, ask yourself, why do you want this? What is the reason behind that? कुठल्याही तुमच्या अपेक्षा आकांक्षा असतील तर त्या तुम्हाला जर काय करायच्या आहेत, अचीव करायच्या आहेत, मग तुम्हाला अचीव करताना तुम्हाला त्यातनं काय मिळणार आहे? पहिली गोष्ट काय मिळणार आहे? दॅट इज नथिंग बट हॅपीनेस. You will get what? That is nothing but, first is nothing but the happiness. And human being continuously try to do things that makes him or her happy. Okay, so always human being, he is trying to do what, जे काय आपल्या ते असे काम करत बसतात की एका नाही त्यांना त्या काम केल्याने त्यांना आनंद मिळतो आहे. And he is going to, always human being try to do all these things so that it will make him or her happy. Okay, so that is the first basic human aspiration. The reason behind to achieve something, it is nothing but, the first is what, to get the happiness. First is nothing but to get the happiness. Now similarly, what is the second? Similarly, to get the whatever you are going to achieve, the aspirations or whatever the ambition, after the happiness, human also require some physical facilities for the fulfillment of body needs. Okay, so what is this? That is nothing but the physical facility. हे physical facility कशासाठी लागतं आहे? बॉडी नीड्स फुलफिलमेंट करण्यासाठी, ज्या काय बॉडीच्या नीड्स आहेत त्या फुलफिलमेंट करण्यासाठी आपल्याला काय लागते आहेत? फिजिकल फॅसिलिटीज लागते आहेत. मग ह्युमन बिंग म्हणजेच काय आहे? ही इज नॉट ओनली अलोन, बट what is a I? That is nothing but self, and plus what is a body. So I is nothing but, what is the reason behind I? That is nothing but he is trying to get what? Happiness. And body for the needs, बॉडीच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? दॅट इज नथिंग बट फिजिकल फॅसिलिटी. ज्या काय आहेत फिजिकल फॅसिलिटीज, कुठलंही काम करताना आपण जे काय फिजिकल फॅसिलिटीज वापरतो आहे ते बॉडीच्या नीड्स आहेत. ते फुलफिलमेंट करण्यासाठी आपल्याला ह्या फिजिकल फॅसिलिटीची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला दोन गोष्टीची गरज लागणार आहे टू अचीव द बेसिक ॲस्पिरेशन. फर्स्ट, what you are going to do, that is nothing but you will get what? That is happiness. And the second is nothing but the physical facilities. ओके, बॉडीच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता आहे? फिजिकल फॅसिलिटीजची आवश्यकता आहे. मग प्रत्येक जो मनुष्य आहे त्याला कधीही दरवेळेस वाटत असते की आपल्याला काय असायला पाहिजे? आपण कंटिन्युअस हॅपीनेसमध्ये असायला पाहिजे. आपण एकही सिंगल मुवमेंट काय आहे? एकही सिंगल मुवमेंट आपल्याला काय आहे? अनहॅपीनेस किंवा डिप्राईव्ह नको आहे. मग ते कंटिन्युअस हॅपीनेस किंवा कंटिन्युअस प्रॉस्परिटी आपण कशी एकाने त्या कसं राखणार आहे? सो वी आर गोइंग टू सी वॉट एव्हर यू आर गोइंग टू अचीव द बेसिक ॲस्पिरेशन्स. ज्या काय आपल्या अपेक्षा आकांक्षा आपण मिळवणार आहे ते म्हणजे नक्की कशासाठी मिळवणार आहे? टू गेट कंटिन्युअस हॅपीनेस अँड कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी. लक्षात येते काय? कंटिन्युअस हॅपीनेस अँड कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी म्हणजेच काय आहे? ज्या काय आपण बेसिक आपल्या ह्युमन ॲस्पिरेशन्स असणार आहे ते मिळवण्यासाठी, आपण जे मिळवतो आहे ते अचीव करण्यासाठी, अचीव केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? दॅट इज नथिंग बट कंटिन्युअस हॅपीनेस अँड कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. मग ती मेंटेन कशी करायची आहे? that you are going to see it. So whatever we can conclude that basic human aspiration is nothing but, तुम्ही जे काय अचीव करणार आहे म्हणजेच तुम्ही काय अचीव करता आहात? कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी.
म्हणजेच तुम्ही काय आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या ॲस्पिरेशन्स फुलफिल करणार आहे म्हणजेच तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस आणि कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. हे काल आपण बघितलं होतं, या पॉईंटपर्यंत आपण आलेलो होतो. आता कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी ह्याचा अर्थ काय आपण बघणार आहोत. हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी ह्याचा अर्थ काय आहे, त्याचे डिफरन्सेस कशा आहे ते आपण बघणार आहे. कोणी सांगू शकेल का हॅपीनेस म्हणजे नक्की काय आहे? हॅपीनेस आपल्याला कधी मिळणार आहे? हॅपीनेस आपल्याला कधी मिळणार आहे? हॅपीनेस तुम्ही केव्हा होतात सांगा मला, काहीतरी लिस्ट सांगा. जेव्हा आपले ऍस्पिरेशन्स कंप्लीट होतात तेव्हा. ॲस्पिरेशन्स कंप्लीट होतात तेव्हा. अजून आता तुम्हाला या स्टेजला तुम्हाला काय कशापासून आनंद मिळतो आहे? कुठल्या गोष्टीमधनं आनंद मिळतो आहे? बाबा आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगते, आजच्या दिवशी तुम्हाला कुठल्या गोष्टीमधनं आनंद मिळालेला आहे? कुठलंही एक्झाम्पल द्या मला तुम्ही. कुणी सांगू शकेल का? संपदा. Being in harmony with nature. बी इन हार्मोनी विथ नेचर. मी आता तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे की तुम्ही कुठलंही मला एक हे सांगा की बाबा आजच्या दिवसात तुम्हाला हॅपीनेस कधी मिळालेला आहे किंवा तुम्ही हॅपी कधी झालेला आहे. एक कुठलं एक्झाम्पल सांगा. इंजिनिअरिंगला ऍडमिशन झाल्यावर हॅपीनेस भेटला. इंजिनिअरिंगला ॲडमिशन झाल्यानंतर हॅपीनेस मिळालेला आहे. ओके, हा एक तुमचा एक्झाम्पल आहे. ओके, मग जेव्हा तुम्हाला ते मिळालेलं आहे म्हणजे मग की काय झालेलं आहे की तुम्हाला जेव्हा कळालं की माझा नंबर स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला लागलेला आहे म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला काय झालेलं आहे की तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारचं पॉझिटिव्ह एनर्जी आली का? येस मॅम. ओके, सो व्हॉट इज इट इज सेईंग टू बी इन द स्टेट म्हणजे तुम्हाला आवडायला लागलेलं आहे की बाबा हे होते की आवड निर्माण झाली की आता मला ॲडमिशन मिळालेलं आहे, आता मी नक्की काय प्रयत्न करणार आहे, कसं मी ते ॲडमिशन काय आहे जे काय मिळालेलं आहे मला ती ब्रांच मिळाली त्यामध्ये मी कसं स्टडी करणार आहे त्यापासून तुमचं लाइकिंग सुरू होत आहे. आता मी लेक्चर अटेंड करणार आहे सगळे, मी त्यानंतर अभ्यास करणार आहे. सो इट इज अ स्टेट ऑफ व्हॉट लाइकिंग इज नथिंग बट हॅपीनेस. To be in a state of what? Liking is nothing but happiness. Or you can say the state or situation in which I live. The state or situation in which I live, if there is a harmony or synergy in it, then I like to be in a state or that situation. म्हणजे जर त्या मला कुठलीही सिच्युएशन असेल त्यापासून जर मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असेल, मला जर सुसंवाद चांगला सत्ता आलेला आहे त्यापासून त्या स्टेजला, तर मला त्या सिच्युएशन आवडायला लागलेली आहे. मग ती जी मला सिच्युएशन आवडती आहे त्यापासून मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळत आहे म्हणजे त्या सिच्युएशनला मी काय आहे? हॅप्पी आहे. त्या सिच्युएशनला मी काय आहे? हॅप्पी आहे. मग ते सिच्युएशन मला काय आहे? आय एम इन द स्टेट ऑफ व्हॉट? लाइकिंग. सो इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? यू आर गेटिंग द हॅपीनेस थ्रू दॅट सिच्युएशन. टू बी इन अ स्टेट ऑफ हार्मोनी इज नथिंग बट हॅपीनेस. तुम्ही त्या स्टेटमध्ये चांगला सुसंवाद काय करता आहात? सुसंवाद साधता आहात आणि त्यातनं तुम्हाला हार्मोनियस एनर्जी मिळती आहे म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी मिळती आहे. त्या स्टेटला तुम्ही काय म्हणू शकता? यू आर गोइंग टू फील व्हॉट? हॅप्पी. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? येस मॅम. Yes, ma'am. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. की आपल्याला हॅप्पी कधी कधी होणार आहे आपण की बाबा कुठलंही सिच्युएशन असू दे, आपल्याला त्यातनं जर बाबा आपलं काम झालं आणि आपल्याला त्यातनं पॉझिटिव्ह एनर्जीज काहीतरी मिळालेलं आहेत, आपलं काय होतं आहे, बॉडी एकदम काय आहे पॉझिटिव्ह एनर्जी मिळून आपल्याला एकदम रिलॅक्स वाटतं आहे की आपण आपला आता लाइकिंग आहे ती आपली सिच्युएशन, मग त्या स्टेटला आपण काय म्हणू शकतो? आय एम गोइंग टू फील व्हॉट? हॅप्पी. ओके. अनहॅपीनेस म्हणजे नक्की आपण काय म्हणू शकतो?
जर हे लाइकिंग स्टेट असेल तर अनहॅपीनेस काय असणार आहे? इट इज अ स्टेट ऑफ व्हॉट? डिसलाइकिंग. ओके, म्हणजे त्यावेळेस आपल्याला प्रॉपर सुसंवाद साधता आला नाही, काहीतरी कॉन्ट्राडिक्शन होत होते, काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आपल्याला त्यातनं मिळत होती की बाबा मला त्या सिच्युएशन त्यावेळेस मला त्या सिच्युएशन मध्ये काहीतरी निगेटिव्हिटी सगळी माझ्या अंगात शिरत आहे, काहीतरी मला सगळं डिसएडव्हान्टेजेस होत आहे माझ्या ह्याच्यामध्ये. मग त्यावेळेस ते सिच्युएशन काय झालेलं आहे? यू आर गोइंग टू फील व्हॉट? द स्टेट ऑफ डिसलाइकिंग. आणि त्यामुळे आपण काय होतोय त्यावेळेस? अनहॅपीनेस होतो आहे. लक्षात आलेलं आहे का? ऑपोजिट ऑफ दिस स्टेट ऑफ डिसलाइकिंग इज नथिंग बट unhappiness, and to be the state of disharmony or contradiction is nothing but unhappiness. Okay with this? Happiness आणि unhappiness चा लक्षात आले का अर्थ? Yes, ma'am. Okay. So this is about the continuous happiness and prosperity. आता कंटिन्युअस हॅपीनेस तर मिळालं, हॅपीनेस आणि हॅपीनेस आणि अनहॅपीनेसचं कळालेलं आहे. आता प्रॉस्पेरिटी म्हणजे नक्की काय आहे? हाऊ यू आर गोइंग टू डिफाईन प्रॉस्पेरिटी? तुम्ही काय म्हणू शकता प्रॉस्पेरिटी? तुमच्याकडनं मला लक्षात आणू दे जरा. प्रॉस्पेरिटी म्हणजे नक्की काय आहे? निकिता, प्रॉस्पेरिटी म्हणजे काय? निकिता, अविनाश लवटे, भरभराट. भरभराट. तर त्याचं आपण डेफिनेशन काय सांगू शकतो तुमच्या भाषेत? ओके, चालते. प्रॉस्पेरिटी म्हणजेच काय बघा, लक्षात घ्यायचं. इट इज द फिलिंग ऑफ हॅव्हिंग ऑर मेकिंग अवेलेबल मोर दॅन रिक्वायर फिजिकल फॅसिलिटीज. ज्या काय आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटीज आहेत, ज्या काय रिक्वायर फिजिकल फॅसिलिटीज आहेत, त्यामध्ये आपण काय आहे या समाधानी आहोत. ते आपल्याला एक प्रकारचं फिलिंग देत आहे की ज्या माझ्याकडे ज्या काय फिजिकल फॅसिलिटीज आहेत त्या माझ्याकडे जेवढ्या आहेत तेवढ्यात मी काय आहे समाधानी आहे. आणि मला वाटते की मला ते अपेक्षाच्या जास्त आहेत. दॅट फिलिंग जेवढ्या माझ्याकडे आहेत त्यापेक्षा माझ्याकडे जास्त आहेत, ती जी फिलिंग आहे, दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? प्रॉस्पेरिटी. लक्षात आलेलं आहे काय? प्रॉस्पेरिटी म्हणजेच काय आहे? जेवढ्या माझ्याकडे फिजिकल फॅसिलिटीज आहेत, रिक्वायर अमाऊंट ऑफ, ती मला फिलिंग काय देते आहे की माझ्याकडे जेवढ्या आहेत ते माझ्याकडे असं वाटते की मला त्या माझ्याकडे भरपूर आहेत, त्या माझ्याकडे काय आहेत? भरपूर आहेत. त्याच्यापेक्षा मला जास्त गरजेची नाही आहेत त्या फिजिकल फॅसिलिटीज. त्या ज्या फिलिंग्स आहेत, त्या ज्या भरपूर फिलिंग्स अवेलेबल फॅसिलिटीज आहेत, ते जे आपल्याला एक फिलिंग देत आहे, त्या फिलिंगला काय म्हणतायत? प्रॉस्पेरिटी म्हणतायत. लक्षात येते का? येस ऑर नो? प्रॉस्पेरिटी म्हणजे लक्षात आलेलं आहे का? ज्या काय आपल्या रिक्वायर फिजिकल फॅसिलिटीज आहेत, ज्या काय रिक्वायर फिजिकल फॅसिलिटीज आहेत, त्या ज्या आहेत त्या माझ्याकडे जेवढ्या आहेत असं वाटतं आहे की आता मला ज्या आहेत ते मला आहे का नाही भरपूर प्रमाणात आहेत माझ्याकडे, ती जी फिलिंग आहे ती म्हणजेच काय झालेलं आहे? प्रॉस्पेरिटी. ओके, सो वेन यू आर गोइंग टू स्पीक अबाउट प्रॉस्पेरिटी, दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या दोन महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत? की तुमच्या ज्या नीड्स आहेत फिजिकल फॅसिलिटीच्या, फिजिकल फॅसिलिटी तुम्हाला किती पाहिजे आहेत किंवा कुठल्या कुठल्या पाहिजे आहेत, त्याचं तुम्हाला आयडेंटिफिकेशन करायला यायला पाहिजे की आपल्याला फिजिकल फॅसिलिटी या कामासाठी किती लागते आहे किंवा किती लागते आहे आणि काय काय लागणार आहे, किती आणि काय काय लागणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला कुठली फिजिकल फॅसिलिटी लागणार आहे आणि किती प्रमाणात लागणार आहे, त्याचं करेक्ट असेसमेंट तुम्हाला आयडेंटिफाय करायला यायला पाहिजे.
ओके. आणि जर ते मुबलक नसतील, जर तुमच्याकडे ते नसतील, तर तुमची ती तयारी असायला पाहिजे की तुम्ही त्या फॅसिलिटी प्रोड्यूस करू शकता. तुम्ही त्या कशा अवेलेबल करणार आहेत. तर तुम्हाला 2 थिंग्स इम्पॉर्टंट आहेत when you are going to see the prosperity. What is the first thing? What I told, the correct assessment of the need for physical facility. Need for physical facility म्हणजे तुमच्या फिजिकल फॅसिलिटी तुम्हाला किती लागणार आहे आणि किती आणि कुठल्या प्रमाणात लागणार आहे. ओके. अँड कॉम्पिटन्स ऑफ मेकिंग अवेलेबल मोर दॅन रिक्वायर फॅसिलिटीज थ्रू प्रोडक्शन. जर तेवढ्या नसतील तर तुम्ही त्या काय करायच्या आहेत, तुम्ही त्या कशा प्रोड्यूस करणार आहे. यू शुड बी कॉम्पिटन्स टू प्रोड्यूस द वॉट एव्हर द फिजिकल फॅसिलिटीज आर देअर. तुम्हाला ते प्रोड्यूस करता आलं पाहिजे. जर नसतील तुमच्याकडे तर तुमच्यात ती क्षमता असायला पाहिजे. यू शुड बी कॉम्पिटन्स टू मेक अवेलेबल वॉट एव्हर द फिजिकल फॅसिलिटी इज देअर थ्रू द प्रोडक्शन. सो हे लक्षात घ्यायला पाहिजे. 2 थिंग्स लक्षात घ्यायला पाहिजे प्रॉस्पेरिटीच्या रिलेटेड. तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की तुमच्या नीड्स काय आहेत फिजिकल फॅसिलिटीच्या, ते तुम्हाला कुठल्या कुठल्या पाहिजेत फिजिकल फॅसिलिटी, कुठलंही काम पूर्ण करण्यासाठी कुठल्या फिजिकल फॅसिलिटीज पाहिजे आणि किती प्रमाणात पाहिजे हे तुम्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे. करेक्ट असेसमेंट पाहिजे त्यासाठी. आणि नंतर जर ते अवेलेबल नसतील तर तुम्हाला तुमच्यामध्ये क्षमता असायला पाहिजे की तुम्ही ते अवेलेबल करू शकता. थ्रू व्हॉट? बाय प्रोड्युसिंग इट, बाय मेकिंग अवेलेबल. ओके. सो दिस आर द 2 थिंग्स दॅट यू आर गोइंग टू रिमेंबर इन प्रॉस्पेरिटी. मग हे झालं काय आहे कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी. मग आता मी तुम्हाला सांगते आहे तर काय काय बाबतीत काय आहे वेल्थ म्हणजे आणि प्रॉस्पेरिटी यामध्ये काय फरक आहे बघा. वेल्थ आणि प्रॉस्पेरिटी. वेल्थ म्हणजे आपण काय म्हणू शकतो आहे की एक भरपूर पैसा आहे, भरपूर पैसा आहे आणि भरपूर फिजिकल फॅसिलिटीज आहे. भरपूर पैसा आहे आणि भरपूर फिजिकल फॅसिलिटीज आहे. मीन्स दॅट पर्सन इट इज हॅव्हिंग द फिलिंग ऑफ वॉट, दॅट इज नथिंग बट वेल्थ. It is having the feeling of what? That is the wealth. But it does not has the feeling of what? Prosperous. त्याला फिलिंग नसती आहे प्रॉस्परन्स, कारण की त्याच्याकडे जरी लॉट ऑफ मनी असेल बट ही डज नॉट वॉन्ट टू शेअर इवन अ बिट ऑफ इट. दॅट मीन्स इट हॅज व्हॉट? वेल्थ आहे त्याच्याकडे, करत त्याच्याकडे कुठली फिलिंग नाहीये, प्रॉस्परसची फिलिंग नाहीये. की एका माणसाकडे बाबा भरपूर पैसा आहे, भरपूर त्याच्याकडे फिजिकल फॅसिलिटीज आहेत, खरं तो शेअर करायची त्याची एक फिलिंग नाहीये की त्याच्याकडे जे काय आहे तर तो दुसऱ्यांना देऊ शकत आहे, तो देत नाहीये दुसऱ्यांना, शेअर करत नाहीये. मग त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, ही डज नॉट हॅव द फिलिंग ऑफ वॉट? प्रॉस्परस. त्याच्याकडे कुठली फिलिंग नाहीये, प्रॉस्परसची फिलिंग नाहीये. लक्षात येते का? येते का लक्षात? येस मॅम. ओके. येस मॅम. हे प्रॉस्परसची फिलिंग झालेली आहे. प्रॉस्परसची फिलिंग आपल्याला कधी येणार आहे, जेव्हा आपल्याकडे पैसा आहे आणि आपल्याकडे आपण तो शेअर करणार आहे. शेअर म्हणजेच काय आहे, आपल्याकडे मुबलक पैसा आहे, खरं आपल्याला आहे का नाही, आपण तो नेचरसाठी किंवा दुसऱ्या पीपलसाठी तो काय करतो आहे, वापरतो आहोत. तेव्हा एक फिलिंग मिळतं आहे की बाबा माझ्याकडे मुबलक पैसे आहे, माझ्याकडे फिजिकल थिंग्स पण भरपूर आहेत आणि ते मी शेअर पण करत आहे. त्यावेळेस जी फिलिंग येते त्याला म्हणतो आहे इट इज फिलिंग द ऑफ वॉट? प्रॉस्परस. But if a person has a lot of money but does not want to share even a bit of it, त्यावेळेस आपण म्हणतो की त्याच्याकडे वेल्थ आहे, खरं त्याच्याकडे कुठलं फिलिंग नाहीये, प्रॉस्परसची फिलिंग नाहीये. लक्षात आलेलं आहे का? दॅट इज द डिफरन्स बिटवीन वॉट? वेल्थ आणि प्रॉस्परस. ओके विथ दिस? आणि मग हे झालं प्रॉस्परसची फिलिंग. आणि प्रॉस्पेरिटी म्हणजेच काय म्हणू शकतो की बाबा तुमच्याकडे वेल्थ आहे, जेवढं तुम्हाला आवश्यकता आहे तेवढी तुमच्याकडे वेल्थ आहे आणि प्लस कसली फिलिंग आहे? प्रॉस्परसची पण फिलिंग आहे. दॅट इज शेअरिंग पण एक तुम्ही करू शकता. जेवढं तुमच्याकडे पैसा आहे ते तुम्ही शेअर करू शकता आहे. दॅट इट गिव्स द फिलिंग ऑफ प्रॉस्परस अँड बोथ द कॉम्बिनेशन ऑफ दिस इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? प्रॉस्पेरिटी. हॅव्हिंग रिक्विसाइट, आवश्यकता असणं, जेवढं आवश्यक आहे तेवढं वेल्थ आहे तुमच्याकडे, मनी आहे आणि ॲज वेल ॲज
यू आर हॅव्हिंग अ फिलिंग ऑफ व्हॉट प्रॉस्परस, म्हणजे तुम्ही शेअर पण करता आहात बाकीच्यांसाठी. त्यावेळेस या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे ते काय आहे, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, प्रॉस्पेरिटी. ओके विथ दिस? येते का लक्षात? येस मॅम. Yes, ma'am. का आलं का नाही लक्षात? Yes, ma'am. Okay with this. So this is about the wealth and prosperity. आता what are the program to fulfill the basic aspirations? तुमच्या बेसिक ॲस्पिरेशन्स आता आपण बघितलेलं आहे की ह्युमनचे ॲस्पिरेशन्स काय आहेत, की कुठलंही गोल किंवा अचीव करायचे आहे आपल्याला, ॲम्बिशन्स काय आहेत, कुठलं गोल कुठलं आहे किंवा सब गोल्स काय आहेत. खरं ते जे अचीव करण्यापाठीमागं तुमच्या काय आहेत, तुम्हाला काय मिळणार आहे त्यापासून हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. सो बिसाइड दिस continuous happiness and prosperity, what is there, physical facilities also is needed. Physical facility, beside the physical facility we have seen, it gives us the feeling of what, prosperous. So beside physical facility, all human want what, relationship. सगळ्या फिजिकल फॅसिलिटीजच्या बरोबर पण अजून काय आहे, तुम्हाला हॅपीनेस मिळणार आहे, प्रॉस्पेरिटी मिळणार आहे, अजून काय आहे, फिजिकल फॅसिलिटीज पण आहेत तुमच्याकडे. खरं अजून तुम्हाला जर तुमच्या बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन फुलफिल करायच्या असतील तर अजून एक कशाची आवश्यकता आहे, ते काय म्हणताय, ऑल ह्युमन बिंग वॉन्ट व्हॉट, रिलेशनशिप. रिलेशनशिप विथ व्हॉट, with the your family, that is nothing but father, mother, friends, teacher, as well as relationship with, that is nothing but society. And you have to maintain a good relationship so that you will get happiness through that as well as prosperity. So this is nothing but what the program to fulfill the basic human aspirations. एक तर काय आहे, तुम्हाला जर तुमच्या बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन फुलफिल करायच्या असतील तर तुम्हाला पहिली गोष्ट काय लागणार आहे, तुम्हाला त्यातनं काय मिळणार आहे, कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. तर त्याबरोबर तुम्हाला कशाची आवश्यकता आहे, फिजिकल फॅसिलिटीचीच आवश्यकता आहे. कारण की आय म्हणजे तुम्हाला हॅपीनेस मिळणार आहे. ओके, if you achieve some goal you will get the happiness, but human is nothing only for I, he is I plus body. मग बॉडीच्या नीड्स फुलफिल करण्यासाठी काय लागतं आहे, फिजिकल फॅसिलिटीज लागत आहेत. मग फिजिकल फॅसिलिटीज मधून आपल्याला काय मिळणार आहे, as well as from this physical facility one more thing which is required to fulfill the basic human aspiration, and that is nothing but what, relationship. फिजिकल फॅसिलिटीज तर लागणार आहेत, खरं फिजिकल फॅसिलिटीज जेव्हा आपण युटिलाइज करतो आहोत त्याचबरोबर आपण काय करणार आहे, मेंटेन करणार आहे रिलेशनशिप, गुड रिलेशनशिप मेंटेन करणार आहे. कुणाबरोबर, फॅमिली बरोबर, सोसायटी बरोबर आणि नेचर बरोबर. आलं का लक्षात? ओके, येते का लक्षात? येस ऑर नो? येस. ओके. येस मॅम. बट आत्ताची जर कंडिशन तुम्ही बघितली, टुडे इफ यू सी, भरपूर जणांमध्ये काय आहे, ऑल हॅव रिलेशनशिप, सगळ्यांमध्ये गुड रिलेशनशिप आहे, फिजिकल फॅसिलिटीज पण भरपूर आहेत, बट स्टील दे आर व्हॉट, अनहॅप्पी. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? म्हणजे आता जर तुम्ही कंडिशन आत्ताच्या सिनारिओमध्ये बघितलं, करंट सिनारिओमध्ये, की सगळ्यांकडे म्हणून आपण बघू शकतो की बाबा मोर दॅन 50% और 80% ऑल ऑफ हॅव गुड मेंटेनिंग द रिलेशनशिप विथ फॅमिली, सोसायटी, फिजिकल फॅसिलिटीज पण मुबलक आहेत, तरी पण काय काय जण अनहॅपी आहेत. मग त्याचं रिझन काय असू शकतं, काय असेल ते रिझन? हा दीक्षा, काय आहे? Work stress. काय? Work stress. वर्क स्ट्रेस. Work stress. ओके, वर्क स्ट्रेस. कशामुळे तो वर्क स्ट्रेस होतो आहे? गोल अचीव झाला नसता. गोल अचीव झाला नसेल, म्हणजेच काय आहे की तुम्ही त्या गोल, तुम्हाला माहिती आहे तुमचे गोल काय आहेत,
ओके, तुम्हाला माहिती आहे तुमचे गोल काय आहेत, तुम्ही त्या डायरेक्शननी जातच आहात. खरं एक प्रॉपर अंडरस्टँडिंग नाहीये की कुठल्या डायरेक्शननी कसं जायचं आहे, त्यावेळेस कुठले मेथड्स अप्लाय करायचे आहेत, प्रोसेस कुठले अप्लाय करायचे आहेत, हे तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग झालेले नाहीयेत. आणि त्यामुळे तुम्ही त्या वाटचालीकडे जाताना तुम्हाला काय होते आहे, अनहॅपीनेस किंवा डिप्राईव्ह होताय तुम्ही. मग अजून एक पॉइंट आहे की टुडे ऑल ऑफ हॅव रिलेशनशिप, गुड रिलेशनशिप आहे, फिजिकल फॅसिलिटीज पण आहेत, पण अजून एक काय आहे, बट दे आर अनहॅपी. वाय दे आर अनहॅपी? बिकॉज ऑफ अ कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी देर इज अ रिक्वायरमेंट ऑफ वन मोर थिंग अलॉंग विथ रिलेशनशिप अँड फिजिकल फॅसिलिटी. आणि ती वन मोर थिंग काय आहे? दॅट इज नथिंग बट व्हॉट? राईट अंडरस्टँडिंग. राईट अंडरस्टँडिंग समजून घ्यायचं, प्रॉपर समजून घ्यायचं. कुठल्या लेवलला? सगळ्या लेवल्सला राईट अंडरस्टँडिंग पाहिजे आहे. राईट अंडरस्टँडिंग ॲट ऑल द 4 लेवल्स. म्हणजे स्वतःला तुम्ही राईट अंडरस्टँडिंग करायला पाहिजे. नंतर फॅमिलीला राईट अंडरस्टँडिंग, आणि सोसायटीला राईट अंडरस्टँडिंगला, अँड नेचर किंवा एक्झिस्टन्सला. सो इफ यू विल मेंटेन अ गुड रिलेशनशिप plus having not physical facilities, but relationship and physical facilities, even if there are there, the people are what? Unhappy, because there is a lack of what? Right understanding. Right understanding with myself, right understanding with family, right understanding with society, and right understanding with nature and existence. जर यामध्ये तुम्ही जर मेळ बसला नाही, मायसेल्फ, फॅमिली, सोसायटी आणि नेचरमध्ये, तर तुम्ही काय आहे, तुम्हाला त्या कंडिशनवरून डिप्राईव्ह होताय तुम्ही, किंवा तुम्हाला अनहॅपीनेस होतोय किंवा स्ट्रेस होतो आहे, कारण की ते राईट अंडरस्टँडिंग तुमचं झालेलं नाहीये. लक्षात आलेलं आहे? सो द प्रोग्राम टू फुलफिल द बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन टू मेंटेन द कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटीसाठी काय आवश्यकता 3 गोष्टीची गरज आहे. कुठली आहे? पहिली आहे रिलेशनशिप, दुसरा आहे फिजिकल फॅसिलिटी, आणि तिसरा आहे काय? राईट अंडरस्टँडिंग. लक्षात येते का? येस ऑर नो? येस. Okay, Yes, so these are the 3 important point to maintain what? The continuous happiness and prosperity throughout the life. Relationship तुम्ही मेंटेन करा. फिजिकल फॅसिलिटीज ज्या अवेलेबल आहेत त्या कशा वापरायच्या आहेत आणि किती प्रमाणात वापरायच्या आहेत ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आहे. मग त्यासाठी राईट अंडरस्टँडिंग पाहिजे. राईट अंडरस्टँडिंग इन केस ऑफ फिजिकल फॅसिलिटी, हाऊ टू युटिलाइज. नंतर राईट अंडरस्टँडिंग विथ रिलेशनशिप, where relationship is nothing but with myself, with family and society as well as nature. If you ह्याच्याशी जर सगळ्याशी मेळ झाला तर तुमचं काय होणार आहे? तुम्हाला हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी ही कंटिन्युअस राहणार आहे थ्रू आउट द लाईफ. ओके विथ दिस? Okay, see here now. This is a diagram for showing what these are the program to fulfill the basic human aspiration. So first, what I told, what is the program to fulfill the basic human aspiration? That is nothing but first point is what? Physical facilities. फर्स्ट पॉईंट काय आहे? तुमचं फिजिकल फॅसिलिटीज आहेत. फिजिकल फॅसिलिटीज म्हणजेच काय आहे? ज्या काय तुमच्या वस्तू तुम्ही वापरता आहात कुठलंही काम करण्यासाठी, कुठलंही काम तुमचं वर्कआउट होण्यासाठी, ज्या काय तुमच्या वस्तू तुम्ही वापरत आहात, किंवा जे काय तुम्ही नेचरला धरून वस्तू वापरून तुमचं वर्क प्लेस कुठं आहे? कम फ्रॉम व्हॉट? नेचर. त्या एन्व्हायरमेंट कुठलं कसं, त्याप्रमाणे एन्व्हायरमेंटमध्ये काय काय तुम्ही एन्व्हायरमेंटमधलं काय काय तुम्ही घेता आहात, दॅट इज नथिंग बट थिंग वी यूज ॲज वेल ॲज कम फ्रॉम नेचर. सो दॅट इज नथिंग बट फिजिकल फॅसिलिटीज. मग फिजिकल फॅसिलिटीज झाल्यानंतर सेकंड काय म्हणते आहे? रिलेशनशिप गरजेचं आहे. मग रिलेशनशिप विथ व्हॉट? विथ फॅमिली, विथ आवर सेल्फ अँड विथ सोसायटी ॲज वेल ॲज विथ नेचर. मग आता हे झालं तर रिलेशनशिप आणि फिजिकल फॅसिलिटी जरी असल्या तरी काय 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 असतात? माणसं किंवा ह्युमन बिंग्स तरी अनहॅपी किंवा डिप्राईव्ह असतात किंवा स्ट्रेसमध्ये असतात. मग त्यासाठी आवश्यकता कशाची आहे? की तुमचं राईट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे आहे. ओके, सो हाऊ यू आर गोइंग टू डेव्हलप दिस राईट अंडरस्टँडिंग? यू आर गोइंग टू डेव्हलप द राईट अंडरस्टँडिंग थ्रू व्हॉट? सेल्फ एक्सप्लोरेशन.
आत्मपरीक्षण करायचं आहे. आत्मपरीक्षण करताना रिलेशनशिपमध्ये तुम्ही कसं ऐकाने फॅमिलीशी रिलेशनशिप कसं अंडरस्टँडिंग करता आहात, तुमच्या पप्पांशी मम्मीशी कसं तुमचं रिलेशन मेंटेन करता आहात, आदर सन्मान कसा देता आहात, सोसायटीच्या मेंबरशी तुम्ही आदर सन्मान कसं करता आहात, किंवा नेचरशी तुम्ही नीट प्रामाणिकपणे सगळं नेचरला जेवढं तुम्ही नेचरपासून घेता आहात तेवढंच तुम्ही नेचरला एन्व्हायरमेंटला देता आहात का नाही, ह्याच्याशी सगळं ऐकाने अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे आहे. मग ते कसं होणार आहे, आत्मपरीक्षण करून होणार आहे. सो दिस राईट अंडरस्टँडिंग इट इज डेव्हलप थ्रू व्हॉट, सेल्फ एक्सप्लोरेशन. मग सेल्फ एक्सप्लोरेशनची प्रोसेस माहिती आहे तुम्हाला, ती मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेली आहे. मग हे राईट अंडरस्टँडिंग करायचं आहे. मग राईट अंडरस्टँडिंग कुठं कुठं करायचं आहे, स्वतःशीच पहिलं राईट अंडरस्टँडिंग करा. मग ह्युमन बिंग सी दॅट इज नथिंग बट फॅमिली ॲज वेल ॲज द एंटायर नेचर ऑर एक्झिस्टन्स. जर तुमचं राईट अंडरस्टँडिंग विथ फिजिकल फॅसिलिटी झालं तर तुम्हाला काय मिळणार आहे, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. जर तुमचं राईट अंडरस्टँडिंग हे रिलेशनशिप बरोबर झालं तर तुम्हाला काय मिळणार आहे, म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. राईट अंडरस्टँडिंग जर कुठलंही तुम्ही रिलेशनशिप घ्या, जर तुमचं राईट अंडरस्टँडिंग असणार आहे की तुम्हाला म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. ओके. जर मला एकाने फॅमिली मेंबरशी रिलेशनशिप मेंटेन करायचा असेल तर तुम्ही फॅमिली मेंबरला आदर सन्मान द्यायला पाहिजे आहे, नीट वागायला पाहिजे आहे. जर तुम्ही नीट वागला तर ते पण समोरचे तुमच्याशी नीट वागणार आहे. सो यू विल गेट व्हॉट, म्युच्युअल फुलफिलमेंट. So there should be a right understanding plus relationship, so you will get what, mutual fulfillment. And if there is a physical facility there also, you should provide what, right understanding, how to utilize that physical facility, किती प्रमाणात आपण यूज करायचे आहेत आणि कुठं कुठं यूज करणार आहे वर्कआउट करताना. जर तुम्हाला ते कळालं, समजून घेतलं तुम्ही राईट अंडरस्टँडिंगनी, तर तुम्हाला काय मिळणार आहे, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. की माझ्याकडे जेवढ्या फिजिकल फॅसिलिटीज आहेत तेवढ्या मला भरपूर आहेत. इट इज गिव्हिंग द फिलिंग ऑफ व्हॉट, दॅट इज नथिंग बट प्रॉस्परस, दॅट इज म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. So that is, this is the diagram for what, program to fulfill the basic human aspiration. You need 3: physical facility, relationship, and one more, that is nothing but right understanding. लक्षात आलेलं आहे काय हे? Okay with this? Yes or no? Yes. Yes, ma'am. दीक्षा, आकांक्षा, लक्षात आलेलं आहे का? तुम्ही कसे एक्सप्लेन Yes, करणार हे ma'am. डायग्राम? डायग्राम तुम्ही एक्सप्लेन कशी करणार आहे? डायग्राम तुम्ही एक्सप्लेन कशी करणार आहे? आपल्या ज्या बेसिक ह्युमन ॲस्पिरेशन्स आहेत त्या अचीव करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? आणि ज्या बेसिक ॲस्पिरेशन्स आपण जेव्हा मिळवणार आहेत आपल्याला काय मिळणार आहे? कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. बट फॉर दॅट व्हॉट इज द प्रोग्राम टू फुलफिल दिस बेसिक ॲस्पिरेशन्स? फर्स्ट प्रोग्राम इज व्हॉट? फिजिकल फॅसिलिटीज. ओके. द सेकंड इज नथिंग बट व्हॉट? रिलेशनशिप. फिजिकल फॅसिलिटीज म्हणजेच काय आहे? जे आपण आपलं कुठलंही काम असेल त्यासाठी आपण कुठल्या वस्तू वापरत आहोत किंवा नेचरला धरून आपण कसं ऐकाने ते काम पूर्ण करतो आहोत, दॅट इज नथिंग बट फिजिकल फॅसिलिटीज. ओके. Second, with respect to physical facility, one more program is necessary to fulfill the basic aspiration, that is nothing but relationship. आपण आपलं जे काम दिलेलं आहे त्यावेळेस आपण रिलेशनशिप मेंटेन कसं करतो आहे विथ फॅमिली, सोसायटी ॲज वेल ॲज विथ माय सेल्फ. मग त्यावेळेस हे काय रिलेशनशिप आपण कसं सगळ्यांसाठी आदर सन्मान आपण कसं ठेवून आपलं वर्कआउट कसं करतो आहोत, दॅट इज नथिंग बट रिलेशनशिप. मग हे एवढे 2 पुरे आहेत का आपल्या बेसिक ॲस्पिरेशन फुलफिल करण्यासाठी? नाही. कायकांकडे जरी रिलेशनशिप मेंटेन असतील गुड किंवा फिजिकल फॅसिलिटी मुबलक असतील तरी ते त्यांना स्ट्रेस होतो आहे किंवा अनहॅप्पी आहे, डिप्राइव्ड आहेत. मग ते काय कारण आहे? कारण की राईट अंडरस्टँडिंग झालेलं नाहीये. कुणामध्ये राईट अंडरस्टँडिंग झालेलं आहे? बाबा राईट अंडरस्टँडिंग विथ रिस्पेक्ट टू फिजिकल फॅसिलिटी. त्यांच्याकडे मुबलक फिजिकल फॅसिलिटीज आहेत. खरं त्या फिजिकल फॅसिलिटी कशा वापरायच्या आहेत, कुठं वापरायच्या आहेत हे त्यांना राईट अंडरस्टँडिंग झालेलं नसते. जर राईट अंडरस्टँडिंग झालं तर तुम्हाला काय मिळणार आहे?
म्युच्युअल प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. आणि राईट अंडरस्टँडिंग विथ रिलेशनशिप जर झालं, म्हणजेच राईट अंडरस्टँडिंग प्लस रिलेशनशिप जर तुमची मिळाली तुम्हाला, तर तुम्हाला एक प्रकारचं काय मिळणार आहे, म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. मग हे राईट अंडरस्टँडिंग हे तुम्ही कसं डेव्हलप करणार आहे, थ्रू व्हॉट, सेल्फ एक्सप्लोरेशन. तुमचं आत्मपरीक्षण करून तुम्ही राईट अंडरस्टँडिंग कुठलं तुम्हाला एका रिलेशनशिपमध्ये कसं मेंटेन करता येणार आहे, कुठलं रिलेशनशिपला प्रायोरिटी द्यायची आहे आपलं वर्कआउट करताना, फॅमिलीला, सोसायटीला किंवा नेचरला, ते तुम्ही ठरवायचं आहे आणि तुमचं काम काय आहे पूर्ण करायचं आहे. सो दॅट विल गिव्ह व्हॉट, म्युच्युअल फुलफिलमेंट. And when you go for right understanding with physical facilities, you will get what, mutual prosperity. So develop the right understanding through self exploration, and that right understanding is nothing but what, in myself, human being, and entire or nature existence. If you have right understanding with this 3 part or 4 part, you will what, you will be continuous happiness and prosperity throughout the life. So these are nothing but the program to fulfill the basic human aspiration. And if you are continuous happiness and prosperity throughout the life, you can achieve your basic aspiration. लक्षात आलेलं आहे का? ओके विथ दिस? येस और नो? संपदा, आकांक्षा, वैष्णवी, आले का लक्षात? Yes, ma'am. यस मॅम. मग आता मला कोणीतरी सांगा की, रिप्लाय करा की, कसं तुम्ही एक्सप्लेन करणार आहे, तुमच्या भाषेत एक्सप्लेन करा. तिघींपैकी कोणी पण एक्सप्लेन करू. संपदा, आकांक्षा, वैष्णवी, एनीवन फ्रॉम यू? चुकलं तरी चालेल, मी सांगते तुम्हाला, खरं तुम्ही पुढाकार घेऊन तरी बोला ना. फ्रॉम बॉयज एनीवन? ओके. संपदा? चॅट बॉक्स मध्ये प्लीज तुमची नावं टाका, रोल नंबर टाका. संपदा, आकांक्षा, no one is going to speak. Why like that? भोसले असावरी आहे का? भोसले असावरी? मी उद्या तुम्हाला हाच प्रश्न विचारणार आहे, त्यापेक्षा तुम्ही आता उत्तर द्या. संपदा? लाईफ मध्ये जर हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी पाहिजे असेल तर नेचरशी, सोसायटीशी, सेल्फली, माय सेल्फली अँड फॅमिलीशी राईट अंडरस्टँडिंग, रिलेशनशिप चांगले असले पाहिजे. Okay, because 3 things are required. What is the 3 things? Physical facility, second कुठली आहे? रिलेशनशिप आहे. रिलेशनशिप आणि या आणि दोघांमध्ये right काय असायला पाहिजे आहे? राईट राईट अंडरस्टँडिंग पाहिजे आहे. जेव्हा तुम्ही राईट